नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 9वी गणित भाग 1 वरती आणि त्यामधलं दुसरं प्रकरण वास्तव संख्या याच्या मधला सराव संकीर्ण प्रश्न संग्रह 2 बघतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचे सगळे सराव संच आणि संकीर्ण प्रश्न संग्रह बघितलेला आहे। त्याचबरोबर हे दुसरं जे प्रकरण चालू आहे वास्तव संख्या यातले सगळे सराव संच 2.1 पासून 2.5 पर्यंत यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। तर या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो बहुपर्यायी प्रश्नाचा आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन। याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, 10 प्रश्न। तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, योग्य ऑप्शन जो आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे। बघा, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता इथं बघितलं 16/25, 16/25 ही अपरिमेय संख्या आहे का? तर 16/25 चा जर विचार केला तर याचं उत्तर बाहेर पडतं। 16चं वर्गमूळ 4, 25चं 5, तर 4/5। आता ही परिमेय संख्या झाली। 3/9 पण परिमेय आहे। 196चं पण उत्तर 14 येतं, कारण 196 14चा वर्ग आहे। 196चं वर्गमूळ 14। पण हे जे वर्गमुळात 5 जे आपल्याला दिसतात हे काय बाहेर पडणार नाही, म्हणजे हे वर्गमुळात 5 जे आहे ही जी आहे ती अपरिमेय संख्या आहे, कारण वर्गमुळात 5चं वर्गमूळ निघत नाही। बाकी इथं 16/25चं 4/5 होईल, 196चं 14 होईल, इथं तर 3/9 ही परिमेय संख्या आहेच। तर अपरिमेय संख्या वर्गमुळात 5। खालीलपैकी अपरिमेय संख्या कुठली? बघा, इथं 0.17 परिमेय आहे। इथं डोक्यावर एक रेष मारले म्हणजे ही पण परिमेय संख्या आहे, कारण 513 513चं रिपिटेशन होते। इथं पण डोक्यावर एक रेष मारले म्हणजे 46चं रिपिटेशन होतं, ही सुद्धा परिमेय संख्या आहे। पण ही अपरिमेय संख्या आहे, ही कुठंच थांबत नाही। बघा, 0.10 100 1000 पुढे आणखी वाढत जाणार आहे, परंतु रिपिटेशन कुठल्याही अंकाचं इथं या ठिकाणी होत असताना दिसत नाही, त्याच्यामुळे ही जी आहे ती आपली अपरिमेय संख्या आहे। खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती? अखंड आवर्ती म्हणजे काय? भाग लावल्यानंतर रिपिटेशन होत असेल अशा प्रकारे। उदाहरणार्थ चला 2/5 आपण बघूयात। 2/5चा जर तुम्ही विचार केला, 5ने जर मी 2ला भाग लावला तर बघा किती येतं, इथं 0 दिले, इथं 0 पॉइंट, 5 चोक 20, 20तून 20 गेले 0। आता हे अखंड आवर्ती आहे का नाही? हे आवर्ती आहे, कारण बाकी जर 0 येत असेल तर आवर्ती, आणि बाकी 0 येत नसेल आणि काही अंकांचं जर रिपिटेशन होत असेल ठराविक, तर त्याला आपण अखंड आवर्ती म्हणू शकतो। आता बघा, या ठिकाणी दुसरं एक बघू, 16ने भाग लावू 3ला। 16ने जर 3ला भाग लावला, एक 0 घेतला, इथं 0 पॉइंट, बघा 16 1 16, 30 मधून 16 गेले, 14 राहिले, आणि एक 0 या ठिकाणी घेतला। तर 16च्या पाड्यामध्ये 140 येत नाही। आता बघा, 16च्या पाड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 16 9 144, 16 8 किती येतात बघा, 128, 16 8 8 7 48, 4 चालले 4 8 1 8 12, 16 8 128 आपल्याकडे आले, बरोबर। त्याच्यात 140 मधून 128 गेले, 12 राहिले, तर आपल्याकडे या ठिकाणी परत 120 येतात का? नाही। तर 16च्या पाड्यामध्ये बघा, 16 7 बघा किती येतात, 112 येतील, बरोबर। तर 112, 16 7 112। आता 120 मधून 112 गेले, 8 राहिले, एक 0 घेतलं, 16 5 80, 80 मधून 80 गेले 0। आता बाकी 0 आलं म्हणजे हे सुद्धा काय झालं बाबा? आवर्ती आहे। हे सुद्धा आवर्ती आहे, आपल्याला अखंड आवर्ती दाखवायचं। आता हे सुद्धा आवर्ती आहे। आता बघा, 11ने 3ला भाग लावू, 11ने भाग लावायचा आहे 3ला, एक 0 घेतला, एक 0 पॉइंट, 11 2 22, बरोबर। 30तून 22 गेले, 8 1 0, 11 7 77, 80तून 77 गेले, 3 1 0, 11 2 22, 30तून 22 गेले, 8 1 0, 11 7 77। तर इथं जर तुम्ही बघितलं 3 आलं उत्तर, 80 मधून 77 गेले 3। तर इथं एक लक्षात घ्या, 0.27 27 27 रिपिटेशन होणार आहे, म्हणजे 3/11चं उत्तर तुमच्याकडे येणार 0.27 बार अशा प्रकारे येणार, कारण इथं 27चं रिपिटेशन होते, म्हणून इथं आपण म्हणू शकतो अखंड आवर्ती, म्हणजे 3/11 अखंड आवर्ती आहे। 137ला 25ने भाग लावला तरी तुम्हाला बाकी 0 मिळेल। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बहुपर्यायी प्रश्नामध्ये सुद्धा थोडंसं डोकं लावावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे। ओके, पुढे बघा, याच्यामध्ये बघा, संख्या रेषेवरील बिंदू काय दाखवतो?
बघा एका संख्या रेषेवर नैसर्गिक संख्या पण आपण दाखवतो, अपरिमेय संख्या पण दाखवतो. बघा फक्त नैसर्गिक दाखवतो का नाही, नैसर्गिक सोबत पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या किंवा फक्त अपरिमेय दाखवतो का नाही, अपरिमेय सोबत परिमेय संख्या पण असतात. आणि वास्तव संख्या, इथं वास्तव संख्या करेक्ट उत्तर आहे, कारण संख्या रेषेवर वास्तव संख्या दाखवता येतात. वास्तव संख्यामध्ये सगळ्या संख्या आल्या, नैसर्गिक संख्या आल्या, अपरिमेय संख्या आल्या, परिमेय संख्या आल्या, त्याच्यामुळे वास्तव संख्या उत्तर बरोबर आहे. 0.4 या संख्येचे परिमेय रूप कोणते? आता बघा परिमेय रूप कोणते बाबा, 4/9, 3.6/9 का 40/9 का 36/9. तर हे आपण काढू. बघा x बरोबर 0.4, त्याच्या डोक्यावरती एक टिंब दिला आपण. आता समजा याचं परिमेय रूप म्हणजे p/q रूप याचं काय असणार आहे, तर यासाठी आपण काय करतो, x बरोबर 0.4 रिपिटेशन होते म्हणून 0.4444 आपण लिहिणार, बरोबर. आता इथं पॉइंट नंतर एक संख्या आहे, एकाच संख्येचं रिपिटेशन होते म्हणजे दोन्ही बाजूला 10 ने गुणला, x ला 10 ने गुणलं 10x, 0.4 ला 10 ने गुणलं 4.4444 डॉट डॉट डॉट. ओके, आता झालं. आता 10x बरोबर आपल्याकडे काय झालं, 4.4, त्याच्या डोक्यावरती एक टिंब दिला, याला म्हटलं 2 नंबर. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 आपण वजा करतो. या प्रकारची गणित नंतर बघायच्यात, आपण डिटेलमध्ये बघू. आता सध्या शॉर्टकट मध्ये सांगतो, कारण बहुपर्यायी प्रश्न बघायच्यात, नंतर मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आता 2 मधून 1 वजा केलं, बघा 10x मधून 1x गेला, 10x वजा x, आणि 4.4 मधून 0.4 वजा करा, 4.4 डॉट मधून 0.4 डॉट वजा करा. आता बघा इथे 4.4 आहे, सॉरी. तर या ठिकाणी बघा 0.4 0.4 गेले, 10तून 1 गेला 9x, बरोबर आपल्याकडे आलं 4. x बरोबर 4 आपल्याकडे 9 गुणिले इकडे आला भागिले, म्हणजे 4/9 उत्तर मला आलं पाहिजे. तर ए ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. तर याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो याच प्रकारच्या गणितांवरती आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. पुढे बघा, n ही पूर्ण वर्ग संख्या नसेल तर वर्गमुळात n ही खालीलपैकी कुठली असेल. आता वर्गमुळात n, आता ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, वर्ग संख्या म्हणजे एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा वर्ग 9, चाराचा वर्ग 16, पाचाचा वर्ग 25, सहाचा वर्ग 36, साताचा वर्ग 49, आठाचा वर्ग 81, म्हणजे या प्रकारच्या संख्या नाहीयेत. समजा जर या प्रकारची संख्या असली तर वर्गमुळात 16 आलं 4, वर्गमुळात 25 असेल तर 5, पण या प्रकारच्या संख्या नाहीयेत, म्हणजे या पूर्ण वर्ग संख्या नाहीयेत. पूर्ण वर्ग संख्या असल्या तर उत्तर बाहेर आलं असतं, 4 आलं असतं, 5 आलं असतं, आणि मग ती अपरिमेय संख्या असते. आता इथं पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणजे समजा 2 आहे, वर्गमुळात 2 आहे, तर ही 2 वर्गमुळात त्याचं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे ही अपरिमेय संख्या झाली. समजा 3 असेल, 3 पण अपरिमेय संख्या आहे, कारण वर्गमुळात 3 जे आहे त्याचं उत्तर निघत नाही आपल्याला, करेक्ट निघत नाही, म्हणजे याचं वर्गमूळ निघत नाही. किंवा वर्गमुळात 5 आहे, म्हणजे यांची किंमत अशा प्रकारे काहीतरी असेल. मग काय असेल बाबा, मग वर्गमुळात n ही काय असेल, नैसर्गिक संख्या असेल का, नाही, नैसर्गिक संख्या नसेल. परिमेय संख्या असेल का, नाही, तर ती अपरिमेय संख्या असणार, हे लक्षात घ्या. n काय असणार, अपरिमेय संख्या. ठीक आहे. खालीलपैकी कोणती संख्या करणी नाहीये, करणी नाही, कोणती संख्या करणी नाही, करणी नाही. बघा वर्गमुळात 7 करणी आहे, कारण इथं बघा 64, घनमुळात 64चं उत्तर 4 येतं. बघा घनमुळात 64 म्हणजे काय, 4 गुणिले 4 गुणिले 4. आता हे 4 बाहेर आले म्हणजे करणीचं चिन्ह गेलं, म्हणजे ही करणी नाहीये. बाकी तीनही करणी आहे. करणी नाही कशाला म्हणतात, ज्यावेळेस हे करणीचं चिन्ह निघून जातं त्यावेळेस त्याला आपण करणी नाही असं म्हणणार. आता ह्या 3 करणी आहेत, ही घनमुळात 64 करणी नाहीये. ठीक आहे. इथे बघा याची कोटी किती, आता इथं बघा 3 आहे आणि आतमध्ये परत 5. आता बघा इथं 3 बाहेर जे आहे 3, आणि इथं कोटी आतली 2 असणार, मग 3 दुने 3 गुणिले 2 करायचं, 3 दुने 6, इथं कोटी आपल्याकडे 6 आली. ठीक आहे. या द्विपदी करणीची अनुबद्ध जोडी, अनुबद्ध जोडी म्हणजे काय, समजा एखादी करणी आहे a अधिक b आहे, तर तिची अनुबद्ध जोडी a वजा b, म्हणजे एकाला कशाला तरी एका पदाला वजा येतं. आता इथं बघा 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3, आता इथे बघा ही अनुबद्ध जोडी आहे, म्हणजे एकाला अधिकचं चिन्ह आहे, दुसऱ्याला वजा आलेलं आहे, म्हणजे ही अनुबद्ध जोडी, इथं दोन्हीकडे वजा आहे. ओके, इथं 2 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 असं आपण म्हणू शकतो, किंवा ही सुद्धा असू शकते. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला अनुबद्ध जोडी जी आहे ती ओळखता येऊ शकते. आता पुढे जाऊयात आपण, पुढचा प्रश्न, पुढचे प्रश्न काय जरा चेक करू आपण, एकच मिनिट. हा, तर या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हा, तर यस, ओके, हा. तर या
ठिकाणी एकच मिनिट. तर इथं तर या ठिकाणी बघा, इथे आपल्याकडं पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचे प्रश्न या ठिकाणी बघा, इथे 12 वजा 13 अधिक 7 गुणिले 4 याची किंमत काढा. इथे काय येईल बाबा, 12 वजा 13 अधिक 7 किती 20 गुणिले आपले हे 4 बरोबर 12 आपल्या जागेवर वजा 20 चोक 80. 12तून 80 जात नाही, 80 मधून 12 गेले 68, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 68 बरोबर. वजा 68चे बाहेर किती आले 68. तर या ठिकाणी बी ऑप्शन 68 करेक्ट आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे हे बहुपर्यायी प्रश्न आपण बघितलेले, ज्याच्यामध्ये आपले साधारणतः 10 मिनिटं गेलेले आहेत. आता पुढचे काही प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. बघा पुढचे प्रश्न आपण बघू. बघा आता पुढचे महत्वाचे प्रश्न आहे. खालील संख्या पी छेद क्यू स्वरूपात लिहा. आता या संख्या पी छेद क्यू स्वरूपात कशा लिहायच्या. आता पहिला जो प्रश्न माझ्याकडे आहे बघा, या ठिकाणी बघा पहिला प्रश्न, याच्यामध्ये काय बाबा, समजा याच्यामध्ये काय 0.555. आता इथं पुढे डॉट 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 नाहीये, 0.555 ला विषय संपतोय. मग आता इथं याला पी चे क्यू स्वरूपात लिहिण्यासाठी काय करायचं, पॉईंट नंतर 3 संख्या, मग वर आणि खाली आपण 1000 ने गुणू. वर 1000 ने गुणलं, खाली 1000 ने गुणलं. आता वर 1000 ने गुणलं तर पॉईंट जो आहे तो 3 संख्यांच्या पुढे जाईल, म्हणजे 5 5 5 राहील आणि खालचे 1000 आपले जसेच्या तसे. म्हणजे अशा प्रकारे याला पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येऊ शकतं पहिल्या गणिताला. याच्यामधलं पहिलं गणित वेगळं आहे, बाकी सगळ्या गणितांच्या स्टेप सारख्या आहेत. आता बघा पुढचे जर आपण गणित बघितले या ठिकाणी बघा, दुसऱ्यामध्ये समजा आपण म्हणू x बरोबर 29.568 डॅश, याला म्हणायचं नंबर 1. आता इथे रिपिटेशन कोणाचं होतंय, 568चं होतंय, म्हणून इथे या ठिकाणी लिहू x बरोबर 29.568 568 आणि 568 डॉट 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 अशा प्रकारे आपण लिहिलं. ओके. आता इथं 3 संख्यांचं रिपिटेशन होतंय, 568 568 568. तर इथं दोन्हीकडे 1000 ने गुणायचं, एकावर 3 शून्य द्यायचं, 1000 ने गुणायचं. जर 2 संख्यांचं रिपिटेशन होत असतं तर 100 ने गुणलं असतं, एका संख्येचं रिपिटेशन होत असलं तर 10 ने गुणलं असतं. ओके. तर इथं 1000 ने गुणू, x ला 1000 ने गुणलं 1000 x झाले, आणि इथं 1000 ने गुणल्यावर 3 पॉईंट जो आहे तो 3 संख्यांच्या पुढे गेला, 29.568 परत पॉईंट 568 568 आणि 568, हे काय जसंच्या तसं. आता 1000x आपल्या जागेवर बरोबर बघा 29,568 29,568. इथं कोणाचं रिपिटेशन होतंय 568चं, त्याच्या डोक्यावर एक लाईन मारली, याला नंबर 2 म्हटलं. आता समीकरण नंबर 2 मधून समीकरण 1 वजा करायचं, म्हणजे x ची किंमत आपल्याकडे येईल. ओके. इथं लिहायचं समीकरण नंबर 2 वजा समीकरण नंबर 1 आपण करू, 2 वजा 1. बघा 2 मध्ये काय 1000 वजा x 1000x वजा x बरोबर इथं 29,568.568 बार. बघा 29,568.568 बार मधून आपल्याला हे 29 पॉईंट वजा 29.568 वजा करावे लागते. 1000 मधून एक गेला 999x, इथं 568 गेले, 29,568 मधून आता मला 29 वजा करायचंय, मग 999x बरोबर बघा 29,568 मधून 29 वजा करा, 18 मधून 9 गेले, 9 राहिले ते 1 आला, 7तून 3 गेले 3 राहिले, 5 राहिले, 9 राहिले 2 राहिले, 29,539 29,539. आता x ची किंमत काढायची, x बरोबर 29,539 आपल्या जाग्यावर 999 गुणिले पलीकडे गेले 999 भागिले झाले. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. तर एकदम सिंपल आहे बघायला गेलं तर ही पद्धत आहे. ओके. आता पुढची सगळी गणितं आपल्याला याच पद्धतीने बघायची आहेत. बघा पुढची गणितं बघू आपण आता. बघा पुढची गणितं, पुढचं बघा. आता पुढच्या गणितामध्ये जर आपण तिसरं गणित जर बघितलं तर इथं आपण काय म्हणू बाबा, x बरोबर 9.315. त्याच्या डोक्यावर बार मारून टाकू, का माहितीये का, आणि एक नंबर घेऊ, कारण 315चं रिपिटेशन होतं. ठीक आहे. आता काय होणार, x बरोबर काय लिहिणार आपण 9.315 315 आणि 315, कारण त्याचं रिपिटेशन होत आहे. कितीने गुणायचं, 1000 ने, कारण 3 संख्यांचं रिपिटेशन होते, 1000 ने गुणलं. x बरोबर
तीन अंकांचं रिपिटेशन होत आहे. एक्स बरोबर बघा 1000 ने गुण 1000 ने 1000 एक्स, 1000 ने गुणलं 1000 एक्स झालं बरोबर. पॉईंट नंतर तीन अंक आहे बरोबर ना. पॉईंट नंतर आपल्याकडे तीन अंक पुढे जाईल कारण 1000 ने गुणल्यामुळे पॉईंट नंतर आपलं तीन अंक पुढे जाईल. 3 1 5 म्हणजे 9 315 पॉईंट 315 315 आणि 315. बाकी कुठंच काय धक्का द्यायचा नाही. 1000 ने गुणलं कारण 315 तीन अंकी संख्याचं रिपिटेशन होतं म्हणून 1000 ने गुणलं आणि मग 1000 ने गुणल्यामुळे तर एक्स चे झाले 1000 एक्स आणि इथं 1.3 अंक पुढे गेला बरोबर 315च्या नंतर. आता काय करायचं 1000 एक्स बाबा आपल्या जागेवर 9315 आपल्या जागेवर आणि पॉईंट इथं 315चं रिपिटेशन होतं त्याच्यात त्याच्या डोक्यावर एक रेष मारून दिली आणि याला म्हटलं नंबर 2. आता समीकरण नंबर 2 मधून एक वजा करायचं. समीकरण 2 वजा समीकरण 1 सगळीकडे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं. 1000 मधून हा एक्स वजा करा 1000 एक्स वजा एक्स आणि 9315.315 बार मधून 9.315 वजा करायचा 9.315 वजा करायचा. 1000 मधून एक गेला किती राहिले 999 एक्स राहिले 315 गेले 9315 मधून 9 गेले 9306 राहिले बरोबर. एक लक्षात घ्या 9000 किंवा असं डायरेक्ट लिहा 9315 वजा 9 मग बघा 999 एक्स बरोबर 9306 कारण 15तून 9 गेले 6 राहिले एक्स आपल्या जाग्यावर 9306 आपल्या जाग्यावर हे 999 गुणिले इकडे आलं 999 भागिले. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. सगळ्या पद्धती सेमच आहे. इथं तुम्ही 999 9306 ला 3 ने भाग जातो किंवा 9 ने भाग जात असेल तर लावू शकताय. ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊ शकताय. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 357 पॉईंट. बघा एक्स बरोबर आपण या ठिकाणी लिहूयात चौथा प्रश्न. एक्स बरोबर 357.417चं रिपिटेशन होते सेम आहे. याला नंबर 1 दिलं बघा. एक्स बरोबर 357.417 रिपिटेशन होते. ओके 1000 ने गुणा कारण 417चं रिपिटेशन होते तीन अंकी संख्याचं. मग 1000 एक्स 1000 ने गुणलं तर 1000 एक्स बरोबर 357. आपला हा जो पॉईंट तीन अंक पुढे गेला 417च्या पुढे गेला आणि बाकी पुढे 417 याला काय धक्का द्यायची गरज नाही. आता काय होईल बाबा 1000 एक्स बरोबर 35,700 अरे बाबा लय मोठा 357 417 म्हणजे 3,57,417 आहे आणि पॉईंट 417चं रिपिटेशन आहे 417 डोक्यावर बार. ठीक आहे याला द्यायचं नंबर 2. आता 2 मधून 1 वजा करा 2 मध्ये काय 1000 एक्स आहे 1000 एक्स वजा आपला हा एक्स बरोबर 3,57,417.417 बार वजा 357.417 बार 357.417 बार वजा केले. 1000 मधून एक गेले 999 एक्स आणि इथे 417 पॉईंट नंतरच्या संख्या उडाल्या 357 वजा 357. बघा 999 एक्स बरोबर किती आलं बघा ती 35,717 वजा किती बाबा 357. चला वजा बाकी करा 7तून 7 गेले 0 1तून 5 जात नाही 11तून 5 गेले 6 1 आला 4तून 4 गेले 0 7 5 3 35 70 60 किती झालं 35 70 60. आता एक्स आपल्या जाग्यावर 35 70 60 आपल्या जाग्यावर 999 गुणिले इकडे 999 भागिले आले 3,57,060 भागिले 999. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे ते काढता येईल. ओके आता शेवटचा जो एक प्रश्न आहे आपला शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो जरा व्यवस्थित प्रयत्न करा जमेल तुम्हाला. तर सगळ्या गणिताच्या पद्धती एकच आहे बाबा पद्धतीमध्ये कुठे काय फरक पडलेला आहे बघा. इथं पकडलं एक्स बरोबर 30.219 बरोबर याला एक नंबर म्हणायचं. नंतर एक्स बरोबर बाबा किती 30.219चं रिपिटेशन होते म्हणून 219 लिहिलं पुढे 3 डॉट देऊन टाकले. याच्यानंतर आता कितीने गुणायचं 229चा जर विचार केला तर 3 अंकी संख्या आहे म्हणजे 1000 ने गुणायचं 1000 एक्स बरोबर 30,219 3 अंक पुढे गेला आपला पॉईंट काय गेला 3 अंक पुढे गेला. आता हा पॉईंट 3 अंक पुढे गेल्यामुळे मग काय होईल पुढे बाबा एकच मिनिट पॉईंट 3 अंकी पुढे गेला
आणि मग पुढे 219 219 219 डॉट डॉट डॉट. ओके, 1000ने गुणलं कारण 219 तीन अंकी संख्येचं रिपिटेशन होतं. 1000ने गुणल्यावर इथं 1000x झाले आणि इथं 30.229 आहे ना, आपला पॉईंट 219च्या पुढे गेला. ओके, 219 आहे, 219च्या पुढे गेला. आता बघा काय होईल की 1000x आपल्या जागेवर जसे तसे लिहायचे. 30,219.219चं रिपिटेशन होतंय म्हणून 219च्या डोक्यावर एक रेष मारली. याला म्हटलं नंबर 2. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं. 2 काय 1000 वजा हा x, 1000x वजा x बरोबर 30,219.219 वजा 30.219 बार. ओके, 1000 मधून एक गेला 999x, 219 219 गेले. बघा मग काय राहिलं 30,219 वजा 30, 999x आपल्या जागेवर 30,219 वजा हे 30 करा, वजा हे 30 करा. 9तून 0 गेला 9, 11 मधून 3 गेले 8, हे 2तून 1 गेला 1, 0 30, 30,189 किती झालं 30,189 बरोबर. आता x आपल्या जागेवर 30,189 आपल्या जागेवर हे 999 गुणिले पलीकडे गेले 999 भागिले झाले, संपला विषय. तर एकंदरीत हा जो दुसरा प्रश्न आहे तो जरा थोडासा मोठा होता परंतु खूप महत्वाचा होता. ठीक आहे, तर मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्हाला घेऊ शकता. तर बघा या ठिकाणी हा पुढचा जो तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये खालील संख्या दशांश रूपात लिहायच्यात. मित्रांनो दशांश रूपामध्ये लिहायच्यात म्हणजे फक्त भाग लावायचा, बाकी काय मोठं काम नाही करायचं. जसं 7ने वजा 5ला भाग लावायचा, 7ने भाग लावायचा आपल्याला वजा 5ला. ठीक आहे, पहिला 5ला भाग लावा, एक शून्य घेतला, 0 पॉईंट दिला. 7 7 49 आपल्याकडे येतात, 50 मधून 49 गेले 1, एक शून्य घेतला. 7 1 7 घेतले, 10तून 7 गेले 3, एक शून्य घेतला. 7 चौक 28 घेतले, 30तून 28 गेले 2, एक शून्य घेतला. 7 दुने 14 घेतले, 20तून 14 गेले 6, एक शून्य घेतला. 7 8 56 घेतले, 60 मधून 56 गेले 4, एक शून्य घेतला. 7 5 35 घेतले, 40 मधून 35 गेले 5, एक शून्य घेतला. आणि परत 7 7 49 आलं, 49 50 मधून 49 गेले 1. म्हणजे इथं 7च्या नंतर परत रिपिटेशन होणार आहे. म्हणजे इथं वजा 5/7 जर मी म्हटलं तर माझ्याकडे उत्तर काय आलं पाहिजे बघा, वजा 5/7. तर उत्तर आलं पाहिजे वजा मध्ये 0.71 42 85, 71 42 आणि 85 आणि त्याच्या डोक्यावर अशी रेष मारली पाहिजे. म्हणजे इथं हे रिपिटेशन होत आहे कशाचं 71 42 85चं. तर अशा प्रकारे मला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा बघा दुसरा प्रश्न, 11ने भाग लावायचा आहे 9ला. बरं, एक शून्य घेतला, एक 0 पॉईंट घेतला. आता 11 8 88, 90 मधून 88 गेले 2, एक शून्य घेतला. 11 1 11, 20 मधून 11 गेले आपल्याकडे किती आले 9, एक शून्य घेतला. परत 11 8 88, 90 मधून 88 गेले 2, एक शून्य घेतला. परत 11 1 11, 20तून 11 गेले 9. म्हणजे इथं 81 81चं रिपिटेशन होणार. म्हणजे आपण लिहू शकतो 9/11 बरोबर 0.81च्या डोक्यावरती एक रेष मारली. म्हणजे एकंदरीत फक्त भागाकार करायचा आहे आणि ज्याचं रिपिटेशन होतं त्याच्या खाली एक लाईन मारायची, संपला विषय. स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल त्याचा तुम्ही घेऊ शकता. बघा तिसरा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा खूप वेगळा प्रश्न आहे तिसरा जरा. कारण वर्गमुळात 5 आता काय करायचं बाबा, इथं वर्गमुळात 5 जर असतील तर याच्यासाठी एक वेगळी टेक्निक आहे. बघा वर्गमुळात 5 येतं ते 5 लिहायचे आणि पुढे 1 2 1 2 अशा शून्याच्या तुम्ही पुढे बऱ्याचशा जोड्या तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे एकंदरीत इथं 5चं वर्गमूळ काढायचं. तर ही वर्गमूळ काढायची एक पद्धत आहे, भागाकार पद्धत. या पद्धतीने आपण वर्गमूळ काढू शकतो अपरिमेय संख्यांचं सुद्धा. 5चं वर्गमूळ जर काढायचं असेल तर 5च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कुठली, तर 5च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या 4 म्हणजे जो 2चा वर्ग आहे. मग इथं लिहायचं 4 2चा वर्ग. जर समजा 9चं वर्गमूळ काढायचं 10चं वर्गमूळ काढायचं झालं असतं तर 10च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या 9 आहे. किंवा 11चं जरी काढायचं झालं तरी 11च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या 9 घेतली असती, 12च्या अगोदर 9 घेतला असतं, 13च्या अगोदर 9, 20च्या अगोदर 16 पूर्ण वर्गसंख्या आहे. आता हे 4 घेतल्यानंतर 4 कितीचा वर्ग आहे बाबा, 2चा वर्ग आहे. म्हणून 2 वर लिहायचं, 3 ठिकाणी 2 2 2 लिहिले. इथं अधिक करायची, इथं वजाबाकी. 5तून 4 गेले 1, 2 आणि 2 झाले 4. आता हे वरचे 2 शून्य खाली घ्यायचे आणि एक पॉइंट वर घेतला आपण, बरोबर.
आता मला काय करायचं, हे जे 4 आहेत, 4च्या पुढे एक संख्या घ्यायची. 4च्या पुढे समजा जर का मी 1 घेतलं तर 41 होतात. आणि ह्या 41ला ह्या एकानेच गुणल्यावर किती येतं, 41 एके 41च उत्तर येतं. आता हे उत्तर 100 आलं पाहिजे किंवा 100च्या जवळची संख्या, 100 पेक्षा मोठं नाही गेलं पाहिजे. समजा 4च्या पुढे मी 2 घेतलं, 42 होतील. 42 दुने 84 होतात. ही पण लहान आहे. 4च्या पुढे 3 घेतलं तर 43 होतात. 43ला 3ने गुणलं, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 129. आता 129 खूप मोठी होते आणि 41 लहान आहे, तर आपण 84 घेणार. 2 घेतल्यावर 84 येतं. मग 2 इथं, इथं वर 3 ठिकाणी 2 लिहायचे आणि इथं किती लिहायचं, 84. कारण 42 गुणिले 2 84. इथं वजाबाकी, इथं अधिक. 42 आणि 2 झाले आपल्याकडे 44. ओके. 100 मधून 84 गेले 16. परत हे 2 शून्य घेतले आपण, बरोबर. इथे शून्य वाढत जाणार आहे पुढे. आता 1600 आलं. आता मला काय करायचंय, 1600 आल्यानंतर आता एक काम करायचं, 44च्या पुढे एक संख्या घ्यायची. समजा मी 44च्या पुढे अशी एक संख्या घ्या की मला 1600 पर्यंत उत्तर आलं पाहिजे. समजा 44च्या पुढे मी 3 घेतले, तर बघा किती येतं, 3 त्रिक 9, 3 चौक 12चे 2 हातच्याला आले, 3 चौक 12 आणि 1 13, 1329 येतं 3 घेतल्यावरती, बरोबर. 4 घेतल्यावर बघू, 4 घेतलं की 4 चौक 16 हातच्याला आला 1, 4 चौक 16 आणि 17चे 7 हातच्याला आले 1, 4 चौक 16 आणि 1 17, 1776. 4 घेतल्यावर 1776 जे 16 पेक्षा मोठे आहेत, म्हणून आपण 3 घेऊ, बरोबर. 2 घेतल्यावर खूप छोटी संख्या आहे. 3 घेतलं, इथं 3 लिहिलं, इथं 3 लिहिलं, त्याच्यानंतर वर 3 लिहिलं आणि इथं किती लिहिलं, 3 घेतल्यावरती 443 गुणिले 3 केलं की उत्तर येतं 1329. 1329, ठीक आहे. तर 1329 या ठिकाणी मला उत्तर मिळालंय. ही आता काय करू, वजाबाकी, इथं बेरीज. 443 अधिक 3 किती बाबा, 446. आणि 10तून 9 गेला 1, त्याच्यानंतर 10तून 3 गेले 8, 10तून 3 गेले 7. 1 मिनिट बरं का, 1600 मधून 1329 वजा करू, बरं का. 10 मधून 9 गेले 1, इथं आला 1 हातचा. 10 मधून 3 गेले 7, इथं आला 1 हातचा. आणि 6 मधून आपल्याकडे 2 गेले, 4 गेले 2 राहिले, 271. मग इथं किती येईल, 271 उत्तर येईल. आता 271च्या पुढे परत 2 शून्य आपण घेऊ, बरोबर. आता हे 2 शून्य घेतल्यानंतर मला काय करायचंय, परत 446च्या पुढे एक संख्या घ्यायची कुठेतरी. 446च्या पुढे समजा एक संख्या घ्यायची मला, आणि ती घेतल्यानंतर उत्तर 2700 किंवा त्याच्यापेक्षा लहान आलं पाहिजे. समजा जर का मी 5 घेतले, तर 5 घेतल्यावर किती येतं बाबा, 5 5 25 हातच्याला आले 2, 5 30 आणि 2 32चे 2 हातच्याला आले 3, 5 चौक 20 आणि 2 3 23, 5 चौक 20 आणि 2 22, म्हणजे 22,000 एक छोटी संख्या आहे. आता समजा आपण 22,325 नाही चालणार, समजा आपण दुसरी घेऊ, 6 घेऊन बघू. 446च्या पुढे 6 घेऊ, बघा. 6 6 36 हातच्याला आले 3, 6 6 36 आणि 3 39चे 9 हातच्याला आले 3, 6 चौक 24, 25 26 27चे 7 हातच्याला आले 2, 6 चौक 24 आणि 2 झाले 26. किती, 26,796, 27,000पेक्षा कमी. समजा जर आपण 446च्या पुढे 7 घेतले तर किती येतं, 7 7 49 हातच्याला आले 4, 7 चौकून 42 आणि 4 46चे 6 हातच्याला आले 4, 7 चौक 28 आणि 4 32चे 2 हातच्याला आले 3, 7 चौक 28 आणि 3 31. 31,000 ही मोठी संख्या आहे. 26,000 आपण घेऊ शकतो. किती घेतल्यावर, 6 घेतल्यावर. 6 इथं, इथं वरती पण 6, इथं काय लिहायचं बाबा, किती आले, 26,796, ठीक आहे. आणि इथं बेरीज करा, 6 6 12चे 2 हातच्याला आले 1 7, किती झालं, 4,472. आणि इथं बघा, 10तून 6 गेले 4, 10तून 10 गेले 0, त्याच्यानंतर 10तून 8, 11तून 8 गेले 3, 304. हे परत तुम्ही 2 शून्य घेऊ शकता, म्हणजे हे तुमचं जे उत्तर आहे हे पुढे वाढत जाईल, परंतु तुम्हाला या ठिकाणी इथं बाकी शून्य येणार नाहीये. तर एकंदरीत तुम्ही लिहू शकता, वर्गमुळात 5 बरोबर 2.236 डॉट डॉट डॉट. याच्या पुढे ही प्रक्रिया करत तुम्ही आणखी पुढे सुद्धा खूप लांबपर्यंत जाऊ शकताय. पण तुम्हाला इथं 5चं वर्गमुळात 5चं तुम्हाला हे वर्गमूळ जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला परिमेय संख्या नाही मिळणार, अपरिमेय संख्याच मिळेल. तर हा झाला तिसरा प्रश्न, वर्गमुळात 5. याला आपण दशांश रूपामध्ये लिहिलं. आता याच्यामध्ये हे एकच गणित असं आहे की जे थोडंसं वेगळ्या पद्धतीने, बाकी पुढची सगळी गणितं जी आहे ती सेम आहे. आता बघा, एकंदरीत आपण बघितलं तर आता इथे बघा, आता 121 ला आपण 13ने भागलावे. आता तिसरं जे गणित आहे ते थोडंसं वेगळं होतं. आता 121 ला भागलावं 13ने, 13ने भागलावा 121 ला, बघा. 13 9 117, 121 मधून 117 गेले 4, पॉईंट घेतला, शून्य घेतला. 13 त्रिक 39, 40 मधून 39 गेले 1 शून्य घेतला. 13 0 0,
10तून 0 गेले 10, एक 0 घेतला. 13 7 91. बघा 100 मधून 91 गेले 9, एक 0 घेतला. 13 त्याच्यानंतर 13 सक 78. बरोबर. आता 90 मधून 78 गेले 12, एक 0 घेतला. 13 90 117. आता 120 मधून 117 गेले 3, एक 0 घेतला. 13 दुने 26. 30तून 26 गेले 4, बघा 4, एक 0 घेतला. परत 13 त्रिक 39. परत 13 त्रिक आपल्याकडे येतील 39. 40 मधून 39 गेले 1. म्हणजे बघा इथं 3 नंतर पुढे परत 1 आला, मग 0 घेतला, मग 13 0 0. म्हणजे इथं याचं रिपिटेशन होणार आहे 30 76 92चं. म्हणजे याचं उत्तर काय आलं बाबा आपल्याकडं 9.30 76 92. त्याच्यावरती आपण अशी रेष मारणार. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं याचं उत्तर आलं. ठीक आहे. आता पुढे 8ने 29 ला भाग लावा. बघा 8ने भाग लावायचा 29 ला. बघा 8 त्रिक 24. 29 मधून 24 गेले 5, एक 0 घेतले, पॉईंट घेतले. 8 सक 48. 50 मधून 48 गेले 2, एक 0 घेतला. 8 दुने 16. 20तून 16 गेले 4, एक 0 घेतला ना. 8 पंचे 40. तर अशा प्रकारे आपल्याकडे इथं बाकी 0 येईल. म्हणजे 3.625 उत्तर येईल. म्हणजे अशा प्रकारे 29 भागिले 8 बरोबर 3.625 हे आपलं उत्तर. म्हणजे एकंदरीत या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. सोपा प्रश्न होता मित्रांनो. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. तो सोपा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 मध्ये फक्त आपल्याला भाग लावायचा होता, बाकी काहीच नव्हतं करायचं. आणि याच्यामध्ये फक्त तिसरा जो प्रश्न आहे आपल्याकडे वर्गमुळात 5, याचं उत्तर काढायची प्रक्रिया थोडीशी वेगळी होती. ठीक आहे. कारण तिथं वर्गमूळ काढायचं होतं. आता पुढचा प्रश्न हे बघा, ही संख्या अपरिमेय आहे दाखवा. तर याच्यासाठी समजा आपण इथं थोडासा उलटा विचार करता येईल. याचा समजा 5 अधिक वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या नाही. अपरिमेय संख्या नाही. या प्रश्नाचं उत्तर काढताना म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचंय की 3 वर्गमुळात 7 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करायचंय. मग आपण काय करू, थोडासा उलटा विचार करूयात. असं म्हणू की समजा बाबा ही संख्या अपरिमेय नाहीये. समजा नाहीये अपरिमेय. मग अपरिमेय नसेल तर काय असेल, म्हणून 5 अधिक वर्गमुळात 7 ही परिमेय संख्या असेल. बरोबर ना. ही परिमेय संख्या असेल. परिमेय संख्या असेल. संख्या आहे समजा. मग आता ही परिमेय संख्या असेल तर ती आपण p/q स्वरूपात लिहितो. म्हणजे 5 अधिक वर्गमुळात 7 बरोबर p/q किंवा a/b स्वरूपात लिहू शकतो. इथं फक्त b इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे a आणि b जे आहेत या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन्ही बाबा परिमेय संख्या आहेत आणि b इज नॉट इक्वल टू 0 म्हणू शकतो. आता वर्गमुळात 7ला एका बाजूला ठेवू. a/b आपल्या जागेवर 5 अधिक आहे, पलीकडे गेले वजा झाले. आता इथे बघा दोन बाजू आहेत, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. डाव्या बाजूला काय आहे, वर्गमुळात 7 आहे जी अपरिमेय संख्या, आणि उजव्या बाजूला a b आणि ही -5 ही परिमेय संख्या आहे. म्हणजे इथे एक विरोधाभास आहे. डाव्या बाजूला अपरिमेय संख्या, उजव्या बाजूला परिमेय संख्यांमध्ये बरोबरचं चिन्ह. तर या दोन गोष्टी सारख्या नसू शकतात. बरोबर ना. म्हणून आपण लिहिणार की बाबा येथे डावी बाजू अपरिमेय संख्या परिमेय संख्या व उजवी बाजू परिमेय संख्या आहे. ओके, संख्या आहे. डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे. आणि हा विरोधाभास आहे. हा एक विरोधाभास आहे आपल्यासाठी. विरोधाभास या ठिकाणी आपल्याला दिसतोय. विरोधाभास आहे. ओके. एक तर दोन्ही बाजूला अपरिमेय पाहिजे होत्या किंवा दोन्ही बाजूला परिमेय पाहिजे होत्या, परंतु इथं आपण हे जे काही मानलंय की ही अपरिमेय संख्या नाहीये, म्हणजे ही परिमेय संख्या आहे, हे मानून ज्यावेळेस आपण पुढे कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस सगळा उलटाच कार्यक्रम दिसतोय. एका बाजूला अपरिमेय संख्या, एका बाजूला परिमेय संख्या, आणि हा विरोधाभास आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या नाहीये. परिमेय संख्या नाही. मग आता ही परिमेय संख्या नसेल तर मग कुठली असेल, म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 नाही, सॉरी 5 अधिक वर्गमुळात 7. 5 अधिक वर्गमुळात 7 म्हणून 5 अधिक वर्गमुळात 7 ही परिमेय संख्या नाहीये, म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून 5 अधिक वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या
संख्या आहे. ओके, संख्या आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. सराव संच 2.2 मध्ये आपण दुसरा तिसरा प्रश्न जो आहे तो या प्रकारचाच आहे, सेम टू सेम. तर अशा प्रकारे या प्रश्नाकडे आपण जाऊ शकतो. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5वा. बघा 5व्या प्रश्नामध्ये काय करायचंय, फक्त खाली करणी सोप्या रूपामध्ये लिहायचं. आता इथं बघा पहिला प्रश्न करणी सोप्या रूपात लिहायचा, एकदम सोपा प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा 3/4 वर्गमुळात 8. आता बघा 3/4 वर्गमुळात 8 म्हणजे बाबा 4 दुने 8, बरोबर. 4चं वर्गमूळ 2 बाहेर पडतील. 3/4 आपल्या जागेवर 4चं वर्गमूळ 2 बाहेर पडलं आणि हे वर्गमुळात 2 आपल्या जागेवर. बे के बे, बे दुने 4 म्हणजे काय राहिलं बाबा, वरती राहिले 3 वर्गमुळात 2 आणि भागिले खाली राहिले 2. संपला विषय. अशा प्रकारे सोडवायचंय. इथं पण तसंच वजा 5/9 वर्गमुळात 45 वजा 5/9 वर्गमुळात 45 म्हणजे 9×5=45. आतमध्ये अवयव पाडायचे आणि पूर्ण वर्ग संख्या बाहेर काढायच्या. म्हणजे ज्यांची वर्गमूळ निघतील त्यांना बाहेर काढायचं. 9चं वर्गमूळ 3 म्हणून वजा 5/9 गुणिले 9चं वर्गमूळ 3 बाहेर आलं आणि हे वर्गमुळात 5 राहिले. बघा 3 एके 3, 3 त्रिक 9 म्हणजे आपल्याकडे काय राहिलं, वजा 5 वर्गमुळात 5 आलं, झाला विषय. तर अशा प्रकारे आणि भागिले 3 आपल्याकडे वजा 5/3 वर्गमुळात 5 असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊयात. ओके, चला पुढे. पुढचा बघा प्रश्न. याच्यात काय करायचं बाबा, मला इथे खालील करणींचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा. बघा आता पहिला प्रश्न आहे वर्गमुळात 32. आता वर्गमुळात 32 काय करायचं माहितीये का, परिमेयीकरण गुणक लिहायचं आपल्याला. मग वर्गमुळात 32 म्हणजे 2 भाग लावला, 2 गुणिले 16. 16चे बाहेर आले 4, 4 वर्गमुळात 2 आलं, सोपं रूप दिलं. आता हे जे वर्गमुळात 2 आहे यालाच म्हणतात परिमेयीकरण गुणक. माहिती लिहायचं, परिमेयीकरण गुणक. परिमेयीकरण गुणक. परिमेयीकरण गुणक किती आला, बरोबर वर्गमुळात 2. जी वर्गमुळात उरेल शेवटची संख्या ती. आता इथे बघा दुसरा, इथे बघा वर्गमुळात 50. इथे वर्गमुळात 50 म्हणजे 2 गुणिले 25. 25चं वर्गमूळ निघतं 5, ते 5 काढलं बाहेर आणि इथं वर्गमुळात 2 आले. वर्गमुळात 2च राहिले, बरोबर. 5 बाहेर, 25चे बाहेर आले 5 आणि वर्गमुळात 2 जसे तसे. म्हणून इथं सुद्धा परिमेयीकरण गुणक, परिमेयीकरण गुणक बरोबर वर्गमुळात 2 आलं. आता इथं वर्गमुळात 27 बघा. वर्गमुळात 27 म्हणजे बाबा 9 त्रिक 27. बघा 9 गुणिले 3 27. 9चे किती बाहेर आले, 3 आले आणि हे वर्गमुळात 3. म्हणजे आता इथं परिमेयीकरण गुणक काय झाला, परिमेयीकरण गुणक जो आहे तो आपला आला वर्गमुळात 3. परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 3. जी वर्गमुळात संख्या उरेल छोटी ती. आता इथे जर तुम्ही चौथा प्रश्न बघितला, 3/5 आणि इथं वर्गमुळात 10. आता 10चे अवयव जर पाडले तर 2×5 = 10, 5 आणि 2 येतात. मग 5 आणि 2 यांचं काही वर्गमूळ बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे इथं परिमेयीकरण गुणक काय असला, वर्गमुळात 10च असणार आहे. ठीक आहे. आता इथं मी लिहित नाही डिटेलमध्ये, सांगताना डिटेलमध्ये सांगतो. 3 वर्गमुळात 72 बघा, 3 वर्गमुळात 72 बरोबर. 3 वर्गमुळात 72 म्हणजे 36 गुणिले 2 72. 36चे किती बाहेर निघतील, 6. आता हे 3 आपल्या जागेवर जसेच्या तसे, गुणिले 36चे निघाले बाहेर 6 आणि वर्गमुळात 2. 6×3 = 18 बरोबर 18 वर्गमुळात 2. इथं 18 वर्गमुळात 2. इथं परिमेयीकरण गुणक काय झाला बाबा, वर्गमुळात 2 हा परिमेयीकरण गुणक आहे. आणि 4 वर्गमुळात 11 याचा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 11च आहे, कारण वर्गमुळात 11चे अवयव पडत नाही. असंच लिहायचं, याच्यासारखं लिहायचं, परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 11. तर हा प्रश्न खूप सोपा होता, थोडासा वेगळा होता. सराव संचामध्ये अशा प्रकारचा प्रश्न नव्हता, परिमेयीकरण गुणक वगैरे लिहा, पण सोपा प्रश्न होता. ठीक आहे, पुढे जाऊ. 7वा प्रश्न बघा, सोपे रूप द्या. मित्रांनो सोपे रूप द्या म्हणजे सोपाच प्रश्न असतोय. इथे बघा काय करायचंय, वर्गमुळात 147. इथं बघा वर्गमुळात 147 ला कितीने भाग जातो ते बघायचं, भाग लावायचा. एकाने तर जाऊ द्या, 2 नाही जाणार, 3 जातोय का बघा. 147 ला तुम्ही 3 भाग लावा. 147 बघा, 3 चौक 12, 4तून 2 गेले 2, वरून आले 7, 3 9 27, किती 49 गुणिले 3 बघा 4/7 आणि वर्गमुळात 49 गुणिले 3
अधिक 3/8 वर्गमुळात 192 ला बघा 3 भाग लावा. 3 भाग लावायचा 192 ला. 3 सक 18, 19 18 गेले, 1 वरून आले 2 आणि 3 चौक 12, 64. 3 गुणिले 64 आणि वजा 1/5 वर्गमुळात 75 ला 3 भाग लावला तर 3 गुणिले 25, कारण 25 त्रिक 75. ठीक आहे. आता बघा बाहेर काय काय काढता येईल. 4/7 आपल्या जागेवर गुणिले 49 चे बाहेर आले 7 वर्गमुळात 3 राहिले जसे तसे. 3/8 आपल्या जागेवर गुणिले 64चं वर्गमूळ बाहेर किती आलं 8 वर्गमुळात 3 आपल्या जागेवर, वजा 1/5 जसेच्या तसे. 25चं वर्गमूळ आलं बाहेर 5 वर्गमुळात 3 जसेच्या तसे. ठीक आहे. आता काय काय कट होईल बघा. इथं ज्या काही गोष्टी कट होतात त्यांना पटापट कट करायचं. बघा हे 7/7 कट झाले, 8/8 कट झाले, 5/5 कट झाले, वर आणि खाली म्हणून. इथं काय राहिलं 4 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 3 आणि वजा 1 वर्गमुळात 3. बघा 4 वर्गमुळात 3 3 गेले, 4 3 गेले 3, 4 वर्गमुळात 3 आणि अधिक 3 वर्गमुळात 3 अधिक 4 आणि 3 7, 7 वर्गमुळात 3 आणि वजा हे वर्गमुळात 3. 7 1 गेले, 6 वर्गमुळात 3 झालं उत्तर. तर अशा प्रकारे थोडंसं डोकं लावावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता इथे बघा, इथे काम करायचं. इथे खाली वर्गमुळात 3 आहे. खाली जर असेल तर पहिले त्याला वर न्यायचं. म्हणजे इथं खालच्याला वर नेण्यासाठी वर आणि खाली वर्गमुळात 3 गुणायचं. छेदाचे परिमेयीकरण करायचं इथं असं म्हणायचं मला. ठीक आहे. बघा ते कसं. या ठिकाणी पहिले 5 वर्गमुळात 3, चला याला काय धक्का नाही लावता येणार. 2 वर्गमुळात 27 म्हणजे 9 त्रिक 27 आणि अधिक 1 वर्गमुळात 3 जे आहेत त्याला वर आणि खाली वर्गमुळात 3 गुणा. छेदाचे परिमेयीकरण कसं करायचं हे आपण बघितलंय सराव संच 2.4 मध्ये 3 मध्ये. आता बघा 5 वर्गमुळात 3 अधिक हे 9चं वर्गमूळ 3 बाहेर आलं, 2 आपल्या जागेवर, 9चं वर्गमूळ 3 बाहेर आलं आणि वर्गमुळात 3 राहिले. वर्गमुळात 3 गुणिले 1 वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3 गुणिले 3 फक्त 3 राहिले. ओके. बघा 5 वर्गमुळात 3 अधिक बेत्रिक 6, 6 वर्गमुळात 3 आणि अधिक वर्गमुळात 3 भागिले 3. 5 आणि 6 झाले 11, 11 वर्गमुळात 3, 5 आणि 6 11 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 भागिले 3 झाला. आता इथून तिरकस गुणाकार करू शकतो. बघा 11/3च्या खाली काय नाही म्हणजे इथे 1 असतो. आता तिरकस गुणाकार करा. 3 गुणिले 11 33, 11 त्रिक 33 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 गुणिले 1 वर्गमुळात 3 भागिले 3 1 3. म्हणजे उत्तर काय आलं 33 वर्गमुळात 3 आणि हा 1 वर्गमुळात 3. 33 आणि 1 34 वर्गमुळात 3 भागिले 3 हे झालं उत्तर. तर हे 2 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. अशा प्रकारे आपण या प्रश्नाला सोडू शकतो. ठीक आहे. आता पुढचे काही प्रश्न आहेत ते पण बघूयात. बघा इथे बघा तिसरा प्रश्न. याच्यात काय की इथे बघा वर्गमुळात 6 दिसतात म्हणजे इथे 6 ने भाग जातोय का बघू. बघा वर्गमुळात 216, 216ला जर तुम्ही 6 ने भाग लावला 6 त्रिक 18, 21 18 गेले 3 वरून आले 6, 6 6 36 आणि 36 36 गेले 0 म्हणजे किती आलं 6 गुणिले 36 म्हणजे 216. मग इथं लिहा बाबा 36 गुणिले 6 लिहा वजा 5 वर्गमुळात 6 जसेच्या तसे आणि 294ला जर आपण परत भाग लावला 6 ने, 6 ने भाग लावायचा 294, 6 ने लावला बघा 6 6 चौक 24, 6 चौक 24, 29 24 गेले 5 4 6 9 54, 54 मधून 54 गेले 0 म्हणजे 6 गुणिले 49. इथे लिहा 6 गुणिले 49 आणि वजा 3 वर्गमुळात 6. आता इथे खाली वर्गमुळात 6 आहे. मगाशी खाली वर्गमुळात 3 होते, आता खाली वर्गमुळात 6 आहे. म्हणजे आता इथे काय करावं लागेल वर आणि खाली वर्गमुळात 6 ने गुणावं लागणार आहे. वर्गमुळात 6 वर आणि खाली गुणायचं बस, बाकी काय नाही करायचं. आता बघा इथं बाहेर आले 6 वर्गमुळात 6 वजा 5 वर्गमुळात 6 अधिक 49 बाहेर आले 7, 7 वर्गमुळात 6, 49 चे 7 बाहेर आले वर्गमूळ आणि इथं वजा 3 वर्गमुळात 6 आणि भागिले वर्गमुळात 6 गुणिले 6 फक्त 6 राहिले. ओके. आता बघा 6तून 5 गेले 1 वर्गमुळात 6 अधिक आपले 7 वर्गमुळात 6 आणि वजा हे 3 आणि 6 3च्या पाड्यात येतात. 3 1 3, 3 2 6, 3 1 3 म्हणजे फक्त वर्गमुळात 6 राहिले वर आणि 3 2 6 म्हणजे 2. आता बघा 1 वर्गमुळात 6 आणि 7 वर्गमुळात 6, 1 आणि 7 किती झाले बाबा 8 वर्गमुळात 6, 8 वर्गमुळात 6 वजा
वर्गमुळात 6 भागिले 2. आता तिरकस गुणाकार बघा, खाली काय नाही म्हणजे 1. 82 16, 16 वर्गमुळात 6 मध्ये वजाचं चिन्ह, 1 सक 6 1 गुणिले वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 भागिले 2 एके 2. 16 तून 1 गेले 15, 15 वर्गमुळात 6 भागिले 2. ओके, तर असं आपण या प्रश्नाला सोडू शकतो. 15 वर्गमुळात 6 भागिले 2 किंवा 15/2 वर्गमुळात 6 असं पण सोडवता येईल. आता हा बघा, आता इथं 12 बघा, या ठिकाणी 4 वर्गमुळात 12 म्हणजे 4 त्रिक 12 बरोबर, वजा वर्गमुळात 75 म्हणजे 5 गुणिले 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 वजा 7 वर्गमुळात 48 म्हणजे 16 त्रिक 48. अशा प्रकारे आपण आतमध्ये अवयव पाडले. आता 4 गुणिले 4चे बाहेर आले 2 वर्गमुळात 3, 25 चे बाहेर आले 5 वर्गमुळात 3 वजा 7 गुणिले 16चे बाहेर आले 4 वर्गमुळात 3. बघा आता 4 दुने 8 वर्गमुळात 3 वजा 5 वर्गमुळात 3 वजा 7 चोक 28 वर्गमुळात 3. आता 8तून 5 गेले 3, 3 वर्गमुळात 3 वजा 28 वर्गमुळात 3. 3तून 28 जात नाही, 28तून 3 गेले 25, 25 वर्गमुळात 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 25 वर्गमुळात 3 असं इथं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, वजा 25 वर्गमुळात 3. ठीक आहे, आता एक शेवटचं यातलं गणित बाकी आहे ते आपण बघूयात. बघा शेवटचं, आता इथं पण बघा 16 त्रिक 48 9 त्रिक 27 असंच काहीतरी. 2 वर्गमुळात 16 त्रिक 48 वजा 2 वर्गमुळात 9 त्रिक 27 बरोबर, आणि इथं वजा 1 वर्गमुळात 3. आता इथं वर आणि खाली कशाने गुणायचं, वर्गमुळात 3 गुणायचं. खाली वर्गमुळात 3 आहे म्हणून वर आणि खाली वर्गमुळात 3 गुणलं. आता बघा 2 गुणिले 16चे बाहेर आले 4 वर्गमुळात 3 वजा 2 गुणिले 9चे बाहेर आले 3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 एके वर्गमुळात 3 आणि भागिले वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त वर्गमुळात 3. पुढे बघा 2 चोक 8 रूट 3 वजा 2 त्रिक 6 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 भागिले 3. बघा 8तून 6 गेले 2 वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 भागिले 3. आता इथं तिरकस गुणाकार करा, खाली काय नाही म्हणजे 1. तिरकस गुणाकार 2 त्रिक 6 वर्गमुळात 3 वजा 1 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 भागिले 3 एके 3. त्याला उत्तर 6तून 1 गेले 5 वर्गमुळात 3 आणि भागिले आपले 3, 5 वर्गमुळात 3 भागिले 3. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतं. तर आता पुढे आपण या ठिकाणी जाऊया, जरा बघा चेक करू आपण. 3 दुने 6, एक छोटस काय बाबा 9चे बाहेर 3, काहीतरी राहिल्यासारखं का वाटतंय. एकच मिनिट जरा मी गणित चेक करतो, गणित आपलं बरोबर आहे का किंवा बाबा कुठे काय चुकलंय वगैरे आहे का. ओके, एकदा चेक करू, कारण काही ठिकाणी काही गोष्टी राहून जातात. हा, तर बघा या ठिकाणी चेक करू. 2 वर्गमुळात 48 आणि त्याच्यानंतर वर्गमुळात 75. हा ठीक आहे, काय हरकत नाही. काही ठिकाणी इथं वर्गमुळात 75 आहे आणि काही ठिकाणी वर्गमुळात 27 आहे. ठीक आहे, वर्गमुळात 75 असेल तर थोडंसं वेगळं येईल, इथं वर्गमुळात 27 आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, एकदा मला चेक करतो पुस्तकामध्ये प्रश्नात काय, कारण काही ठिकाणी वर्गमुळात 75 आहे पुस्तकामध्ये आणि काही पुस्तकामध्ये थोडंसं वेगळं आहे. तर एकदा आपण चेक करू आणि कन्फर्म करू की बाबा पुस्तकात प्रश्न काय, कारण या प्रश्नात थोडंसं लिहिताना कधी कधी गडबड होते. 10-9वीचा आपलं गणित भाग 1 चेक करूया आपण प्रश्न काय. सवाल जो आहे, प्रश्न जो आहे त्याच्यात वर्गमुळात 75 आहे. बघा इथं काय माहितीये का, तर आपण प्रश्न लिहिताना चुकला. इथं वर्गमुळात 75 आहे प्रश्नात आहे ना, इथं वर्गमुळात 75 आहे, लक्षात घ्या. आता वर्गमुळात 75 असेल तर मग काय, तर बघा पुस्तकामध्ये हा प्रश्न जो आहे, आता थोडस माझ्याकडून इथं प्रश्न लिहिताना इथं थोडीशी मिस्टेक झाली, पण पुस्तकामध्ये प्रश्न कसा आहे, इथं 2 वर्गमुळात 27च्या ऐवजी फक्त वर्गमुळात 75 आहे. बघा 2 वर्गमुळात 78 वजा वर्गमुळात 75 आणि वजा 1 वर्गमुळात 3 असा हा प्रश्न आहे पुस्तकामध्ये. ठीक आहे, इथं लिहिताना थोडीशी मिस्टेक झाली, आपली प्रिंटिंग मिस्टेक. आता इथं काय होईल, 2 वर्गमुळात 48 म्हणजे 16 त्रिक 48, 75 म्हणजे 25 त्रिक 75. ओके, 25 गुणिले 3 आणि वजा 1 वर्गमुळात 3. आता इथं वर्गमुळात 3 ला वर आणि खाली गुणायचं हे आपल्याला माहिती आहे. वर आणि खाली वर्गमुळात 3 आणि आपण इथं गुणून टाकू. 2 गुणिले 16चे बाहेर आले 4
वर्गमुळात 3 वजा 5चे बाहेर आले 25चे बाहेर आले 5 वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 गुणिले 1 वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3 4 दुने 8 वर्गमुळात 3 वजा 5 वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 भागिले 3 8तून 5 गेले किती राहिले बाबा 3 राहिले 3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 भागिले 3 आता तिरकस गुणाकार करा इथं खाली काय ना म्हणजे 3 त्रिक 9 9 वर्गमुळात 3 वजा 1 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 भागिले 3 1 3 9तून 1 गेला 8 राहिले 8 वर्गमुळात 3 आणि भागिले आपले 3 8 वर्गमुळात 3 भागिले 3 अशा प्रकारे हा प्रश्न आपला आपण सोडू शकतो ठीक आहे। तर पाचवा जो प्रश्न आहे तुमच्या लक्षात आला असेल आपण हा प्रश्न लिहिला होता पण याच्यामध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक होती आणि 2 वर्गमुळात 27 च्या ऐवजी वर्गमुळात 75 आहे मग आपलं उत्तर असेल। तर आता पुढचा प्रश्न बघू शेवटचा आपला एक प्रश्न आहे छेदाचे परिमेयीकरण करा हा प्रश्न आता आपल्याला बघायचा आहे बघा शेवटच्या प्रश्नामध्ये हा सोपा प्रश्न आहे या प्रकारचा प्रश्न आपण सराव संच 2.3 आणि 2.4 मध्ये बघितला होता बघा छेदाचे परिमेयीकरण करा आता 1 वर्गमुळात 5 म्हणजे खाली जी वर्गमुळातली संख्या आहे त्या खालच्या संख्येला आपल्याला वर आणायचं वर्गमुळामध्ये जी आहे तिला आपल्याला वर आणायचं म्हणजे वर्गमूळ ते घालवायचं आहे म्हणजे खाली जी अपरिमेय संख्या आहे तिचं रूपांतर परिमेय संख्येत करायचं मग वर्गमुळात 5 आहे ना तर वर आणि खाली आपण काय करू वर्गमुळात 5 ने गुणायचं एकच काम करायचं खाली जी वर्गमुळातली संख्या आहे करणी मधली तिलाच वर आणि खाली गुणायचं ओके तिनेच गुणायचंय वर आणि खाली वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 5 वर आणि खाली वर्गमुळात 5 ने गुणायचं 1 गुणिले वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 रूट 5 गुणिले रूट 5 फक्त 5 झालं संपला उस विषय असंच आहे। आता इथे पण काय करायचं वर्गमुळात 7 आहे करणी चिन्हामध्ये मग करणी चिन्ह 7 ने वर आणि खाली आपल्याला गुणायचंय मग काय होईल 2 गुणिले करणी चिन्ह 7 आपल्या जागेवर आणि 3 गुणिले करणी चिन्ह 7 गुणिले करणी चिन्ह 7 फक्त 7 राहतात वर 2 करणी चिन्ह 7 आले आणि खाली 7 त्रिक 21 झालं म्हणजे 2 करणी चिन्ह 7 भागिले 21 आलं इथं जर आपण बघितलं तर इथं 2 संख्या आहेत इथं खाली एकच होती पण इथं 2 आहेत आता वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आहे ना तर इथं वर आणि खाली काय करायचं वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि वर आणि खाली गुणायचं बघा वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि वर आणि खाली गुणायचं बघा लक्षात घ्या इथं वजा आहे तर वर आणि खाली अधिकने गुणायचं इथं जर अधिक असतं तर वजाने गुणलं असतं मग आता काय होईल बाबा एकाने गुणलं तर तेच उत्तर राहिलं वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि खाली काय होतं ए वजा बी ए अधिक बी ते जे सूत्र आहे सांगितलं होतं 2.5 मध्ये 2.4 मध्ये ए अधिक बी ए वजा बी याचा विस्तार काय होतं ए वर्ग वजा बी वर्ग तसाच इथं वर्गमुळात 3चा वर्ग वजा वर्गमुळात 2चा वर्ग वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आपल्या जागेवर वर्गमुळात 3चा वर्ग 3 वर्गमुळात 2चा वर्ग 2 करणी चिन्ह 3 अधिक करणी चिन्ह 2 आपल्या जागेवर भागिले 3तून 2 गेला 1 म्हणजे उत्तर एवढंच राहिलं करणी चिन्ह 3 अधिक करणी चिन्ह 2 झालं संपला विषय। तर अशा प्रकारे छेदाचे परिमेयीकरण करता येऊ शकतं पुढचा बघा पुढचे आणखी 2 प्रश्न असतील मला वाटते एक हा 2 आहेत प्रश्न हा बघा 1 भागिले 3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 2 एकदा मी प्रश्न बघून घेतो म्हणजे कसं 3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर आहे। आता इथं अधिक आहे ना तर आपण वर आणि खाली वजाने गुणायचं 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 भागिले 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 बघा अधिक आहे तर वर आणि खाली वजाने गुणलं आता वरती जर गुणलं एकाने गुणलं तर उत्तर तेच येणार 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 आणि खाली काय बाबा ए वर्ग वजा बी वर्ग दोघांचा वर्ग मध्ये वजाचं चिन्ह बघा 3 वर्गमुळात 5चा वर्ग वजा 2 वर्गमुळात किंवा करणी चिन्हात म्हणा 2चा वर्ग काय होईल बाबा 3 करणी चिन्हात 5 वजा 2 करणी चिन्हात 2 भागिले 3 वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजे दोघांचा वर्ग करायचा 3चा वर्ग 9 करणी चिन्हात 5चा वर्ग फक्त 5 वजा 2चा वर्ग 4 करणी चिन्हात 2चा वर्ग 2 आता 3 करणी चिन्हात 5 वजा 2 करणी चिन्हात 2 भागिले 9 5 45 वजा 4 2 8 म्हणजे काय आलं बाबा 3 करणी चिन्हात 5 वजा 2 करणी चिन्हात 2 भागिले 45तून 8 गेले 37 आलं। तर अशा प्रकारे हे आपल्याला सोडवता येऊ शकतं एकदम सिंपल आहे ठीक आहे। आता पुढचा बघा 12/4 वर्गमुळात 3 आणि इथं वजा 2 ठीक आहे इथे बघा वजाचं चिन्ह आहे आता वजा आहे म्हणजे अधिकने गुणायचं 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 भागिले 4 वर्गमुळात 3
अधिक वर्गमुळात 2. ठीक आहे, वर आणि खाली अधिकने गुणलं. आता वर काय राहिले बाबा, 12 कंसात 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 भागिले इथे ए वजा बी ए अधिक बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे 4 वर्गमुळात 3चा वर्ग वजा वर्गमुळात 2चा वर्ग. बघा 12 कंसात 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आपल्या जागेवर भागिले 4चा वर्ग 16 वर्गमुळात 3चा वर्ग 3 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 आला. 12 करणी चिन्ह 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 भागिले साहित 16 त्रिक 48 वजा 2 48 2 गेले 46. 12 कंसात 4 करणी चिन्ह 3 अधिक करणी चिन्ह 2 भागिले 48 2 गेले 46. 12 आणि 46 दोघांना सुद्धा 2ने भाग जातो. 2ने भाग लावला 12ला बेस सग 12 6 आणि कंसात 4 करणी चिन्ह 3 अधिक करणी चिन्ह 2 आणि भागिले 46ला जर 2ने भाग लावला बे 2 4 बे 3 7 23. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे, तर एकंदरीत मित्रांनो हा जो संकीर्ण प्रश्न संग्रह 2 जो आहे तो आपला झालेला आहे. आता पुढच्या ज्या व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण गणित भाग 2चा संकीर्ण प्रश्न संग्रह जो आहे त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रकरण. ठीक आहे, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.